आता बुलढाण्यामधनं बातमी येते जळगाव जामोदमध्ये झालेल्या कथित शिवानी कळमेकर हत्याकांड प्रकरणी एबीपी माझा याने हे प्रकरण सगळं समोर आणलेलं होतं आणि नंतर आज आमदार रोहित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जळगाव जामोद पोलीस स्थानकात भेट दिली। तिथे पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तपासाचा आढावा घेतला। ज्या शिवानी कळमेकर हिच्या हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात डांबण्यात आलं होतं तीच तरुणी नंतर जिवंत परतली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। चुकीच्या गुन्ह्यात आदिवासी समाजाच्या बांधवांना अडकवण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे। या गुन्ह्यात जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे, त्यांना तिथं जेलमध्ये पण टाका, कारवाई जी काय करायची करा, पण हे होणं बरोबर नाही। त्यामुळे आज जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून असे घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवर अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, बोंदुगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल।